राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 10 मार्च या दिवशीचं चिंतन. कायेनच माया प्रतीत होते, चैतन्याच्या अधिष्ठानावर काया कार्य करते, पण कायेशी समरस झालेल्याला डोळ्यासमोर काय आहे तेच दिसतं. डोळ्याआड आहे ते डोळ्याआडच राहतं, हीच माया. मम माया दुरत्यया असं भगवान गीतेत सांगतात. मायेच्या पिंजऱ्यात सापडून ब्रह्म रडतं आहे असं भगवान रामकृष्ण परमहंस म्हणत असत. मायेमुळे सर्व सृष्टी दृश्य दिसते. खरं काय आणि खोटं काय यातला फरक कळतच नाही. कार्य आणि कारण यातलं कोणतं महत्त्वाचं याचा निर्णय घेता येत नाही, कारण त्याबाबतचं अज्ञान. सृष्टी निर्मितीचं कार्य झालेलंच आपण पाहतो. ते कोणी केलं याबद्दल आपण कधीच विचार करत नाही, कारण मायेचा पडदा मध्ये आहे. कार्य झालं म्हणजे कारण असणारच. त्याचा शोध घेणं हे महत्त्वाचं कार्य आपण न करता त्या कार्याच्या उपभोगातच गुंतून पडतो. त्याला कारणीभूत आहे, तिला माया म्हणतात. तम म्हणजे काय? नरकाची केवळ रजतो सबळ मायाजाळ. व्यर्थ फुकाची खटपट करत बसणं की ज्यातून सर्वच नाशिवंत असल्यानं हाताला काहीच लागू शकत नाही, तो रजोगुण, त्याच्या प्रभावामुळेच मायेचं साम्राज्य चालतं. स्त्री म्हणजे मूर्तिमंत माया असं भगवान रामकृष्ण म्हणत असत. माणसाला संसारात गुंतवून ठेवण्याचं मायेचं कार्य ती करते. त्यातून भले भलेही सुटले नाहीत असं इतिहास पुराणं यात दाखले आहेत. या स्त्रीत्वाचा मातृरूपानं शोध घेतला तर ती कोणत्या अधिष्ठानावर कार्य करते ते समजेल. सगळ्याला अधिष्ठान चैतन्याचंच आहे. अगदी तमोगुणातल्या निष्क्रिय अज्ञानापासून ते रजोगुणाचं मायाजाळ आणि देहाला धरून परमार्थ करणारा सत्वगुण, हे सगळेच चैतन्याचेच खेळ आहेत. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवी परमार्थ अहर्निशी. यातला शुद्ध सत्वगुणही चैतन्यावरच अधिष्ठित आहे, परंतु दृश्याच्या आकर्षणामुळे त्याचा बोध होत नाही. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. या आत्म्याच्या दर्शनाची इच्छा होऊ न देणं हेच मायेचं कार्य. या मायेच्या तडाख्यातून सद्गुरूंशिवाय कोणी सोडवू शकत नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हे भगवंताचं गीतेतील वचन हेच सांगतं. सद्गुरूंच्या कृपाकटाक्षानं हिचा प्रभाव दूर होतो, म्हणून साधन आणि गुरुकृपा आवश्यक आहेत. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.